संकट मोचक म्हणून यांची संपूर्ण जगाला प्रचिती आहे असे श्री हनुमानजी यांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरामध्ये मोठा उत्साहात साजरा होताना बघत आहे। गोंदियामध्ये देखील मोठा उत्साह हनुमान भक्तांमध्ये बघायला मिळत आहे। गोंदिया शहरातील गौतमनगर परिसरामध्ये विश्राम अवस्थेमध्ये असलेले हनुमानजी आहेत। मी सध्या याच ठिकाणी आपण बघू शकता या मूर्तीला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अगदी पहाटेपासून हनुमान भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। या संपूर्ण मंदिराचा आणि एकंदरीत या मूर्तीचा इतिहास जाणण्यासाठी येथील काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमका इतिहास आहे या मूर्तीला आणि या मंदिराला। या मंदिराचा इतिहास असा आहे की आम्हाला इथे एक बाबाजी राहत होते, त्यांचा एक संगी होता, तो उडीसामध्ये आमच्या रिलेटिव्ह गेला होता तिथे की आम्ही तिथे राहतो। त्यानं आम्हाला सांगितले, आम्ही इथे खोज करून आले, त्यापासून आम्ही इथे येत आहो आणि सेवा करत आहो। आम्ही आले तेव्हा हे कच्चे झोपडीनुमा अवस्थेत होते आणि बाबाजी बजरंगबली हे विश्राम अवस्थेत होते। त्यापासून आम्ही सर्व 10-15 लोक जुळले आणि आम्ही त्यापासून करत आहे, लोकांची सर्व भक्तांची मदत मिळत आहे आणि आज या अवस्थेत मंदिर तयार झाला आहे। हां, स्वयंभू मूर्ती आहे, खालत्याहून निघलेली आहे और स्वयंभू मूर्ती आहे मतलब। तर निश्चितपणे गेल्या अनेक वर्षापासूनचा समृद्ध इतिहास या मंदिराला आणि या मूर्तीला असल्याचे येथील स्थानिक भाविक सांगत असतात आणि ही स्वयंभू मूर्ती असल्याचे त्यांनी या ठिकाणी आपल्याशी बोलताना सांगितले आहे। देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।